पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। तर या 8व्या अध्यायाने मरणाची संकल्पना सांगून मनुष्याच्या जीवनाविषयी डोळसपणाने विचार करायला, चिंतनाला आपल्याला प्रवृत्त केलं. आता 9वा अध्याय. आता या 9व्या अध्यायामध्ये सगळं तत्वज्ञान सांगितलं आणि हे तत्वज्ञान खूप सुंदर माऊलींनी विवरण केलंय. ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय आणि गीतेचाही 9वा अध्याय ज्ञानेश्वरांना अत्यंत प्रिय आहे. ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसले तेव्हा असं सांगतात, ते 9वा अध्याय उघडून बसलेले होते. त्यांनी ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय आपल्यासमोर उघडून ठेवला आणि ते समाधीला बसले. इतका त्यांचा प्रिय अध्याय आहे. 9व्या अध्यायावर त्यांचं खूप प्रेम आहे. या अध्यायाला त्यांचं नमन आहे. आपण आता नमनाला सुरू करू. तरी अवधान एक वेळे दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. म्हणाले, हे बघा, मी आपल्याला सगळ्या संतांना एक गोष्ट सांगतो म्हणाले. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी आता जे काही सांगणार आहे ना त्याच्याकडे आपण जरा लक्ष द्या. अवधान एक वेळे दीजे, एकदा तरी आता लक्ष देऊन आपण ऐका. आता इथेच लक्ष ठेवा. मग सर्व सुखासी पात्र होईचे. एक वेळेचे अनेक अर्थ आहेत. एक वेळे, आता ह्याच्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी तुमचं ध्यान ठेवू नका. काय त्याचं फल आहे? तुम्हाला सुद्धा सर्व सुख या अध्यायामध्ये प्राप्त होणार आहे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. हे स्पष्टपणे मी प्रतिज्ञेवर सांगतो, शपथेवर सांगतो, शपथपूर्वक सांगतो की ऐका, मी जे सांगतोय ना हे असंच आहे, फक्त तुम्ही लक्ष द्या. परिप्रौढीनं बोले हो जी. ते म्हणतात, अहो, मी तुम्हाला काही आढ्यतेनी सांगत नाही आहे, फार गर्विष्ठपणाने सांगत नाही आहे. तुम्हा सर्वज्ञांचा समाजी, तुम्ही सगळे माझ्यासमोर बसलेले श्रोते सर्वज्ञ आहात. त्यांना मी काय सांगावं? तिथे गर्व करावा असं माझ्याकडे काय आहे? देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. म्हणाले, तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, हे माझी तुम्हाला विनंती आहे. आणि ती कशी आहे? सलगीची आहे, आपलेपणाने आहे. तुम्ही माझे आहात म्हणून मी ही विनवणी करतो आहे. माझा ठिकाणचा जो लढिवाळ आहे त्या लढिवाळ भावाने मी तुम्हाला विनंती करतो आहे. काजे लळे यांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरे पुरती, जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हा आईसी. म्हणाले, मुली आहेत, माहेरी येतात. आता माहेर जर श्रीमंत आहे, आईवडील जर श्रीमंत आहेत, मुलीने सांगितलं, आई मला हे पाहिजे, मी आता इथून जाताना हे घेऊन जाणार आहे. तर म्हणाले, आईवडील करूनच देतात, त्यांची ती ताकद आहे करून देण्याची. का जे लळे यांचे लळे सरती, कितीही हट्ट करा, केलेला हट्ट पुरा होणारच आहे, कारण माहेर मोठं श्रीमंत आहे. म्हणजे मनोरथांचे मनोरे पुरती, मनात काहीही मनोरथ असावे
त्या मनोरथाचे इमले पुष्कळ 50 मजली नाही तर स्कायस्क्रेपर 125 मजली असं काही बिघडत नाही. आईवडील सशक्त आहेत, समर्थ आहेत, जे मागतील ते देण्याचं सामर्थ्य आहे. ते म्हणतात जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हा ऐसी. तुम्हा संत सज्जनांच्या सारखं ज्या मुलीचं माहेर श्रीमंत असतं तिला जे पाहिजे आहे ते तिच्या माहेरून मिळतं. तुम्ही या दिठी वेयाचिये बोले सासीन नले प्रसन्नतेचे मळे ते सावली देखोनी लोळे श्रांतू जीवी. ते म्हणतात तुमची दृष्टी हीच जणू इतकी प्रेमार्द्र आहे. ओले आर्द्र ओली आहे. तुमच्या दृष्टीमध्येच इतकी प्रेमार्द्रता आहे की सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. माझ्या ठिकाणची जी प्रसन्नता आहे, जो माझा प्रसन्नता रूपी मळा, माझ्या हृदयाची अंतःकरणाची प्रसन्नता हाच जणू काही मळा. तो मळा कसा झाला आहे? तुमच्या दृष्टीच्या ओलाव्यानी शिंपल्यामुळे त्या ओलाव्यानी तो टवटवीत झाला. आणि म्हणून कसा झाला? सासिन्नले प्रसन्नतेचे मळे, सासिन्नले टवटवीत झाले. आणि म्हणून ते सावली देखोनी लोळे श्रांतू जीवी. आणि काय झालं? ह्या अशा मळ्यामध्ये माझ्या प्रसन्नतेला टवटवीत करणारी तुमची दयार्द्र दृष्टी माझ्यावर पडल्यामुळे मी निवांत झालो. मी कसा होतो आधी? श्रांत होतो, दमला भागलेला होतो. असा मी दमला भागलेला ह्या मळ्यामध्ये जी तुमच्या दृष्टीने सावली निर्माण केली, कारण ते टवटवीत झालेत, ती सगळी मिळून हिरवेगार आहेत, त्या ठिकाणी चांगली दाट घनदाट सावली आहे. त्या सावलीच्या खाली माझ्यासारखा श्रांत झालेला जीव सुखाने झोपला आहे. म्हणजे सावली देखोनी लोळे, मी त्या ठिकाणी त्या मळ्यामध्ये लोळतो आहे आरामात जमिनीवरती. श्रांतू जीवी प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो. म्हणाले हे संत सज्जन हो, तुम्ही सगळे सुखरूपी अमृताचे डोह आहात. म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलावो लाहो. म्हणूनच आमच्यासारखं लोकांनी आपल्याला काय वाटतं आपल्या इच्छेने आमच्यासारखे बोलायला लागले. कारण का? तुमच्या ठिकाणी सुख आणि अमृत भरून राहिलेलं आहे. असे सुखामृताचे डोह असलेले तुम्ही समोर असल्यावर आम्हाला काय प्रसन्नतेला वानवा आहे. म्हणून आमच्यासारखा जे मनात येतं आहे ते बोलतो आहे. येथही जरी सलगी करू बिहो तरी निवो केपा. म्हणाले जर तुमच्यासारख्या अशा श्रेष्ठ पुरुषांची जर मला सलगी नाही करावीशी वाटली, जर तुमच्या जवळ यावंसं नाही वाटलं, तर मी कुणाच्या जवळ जायचं? आणि तुमच्याशी सलगी करायला जर मी घाबरलो तर मला शांत कुणी करायचं? मला दुसरा कोण आहे शांत करणारा? मला निवांत करणारा? त्याने निवांत शब्द तरी निवो केपा, तरी मग मी कसं शांत व्हावं? तुमच्या जवळ यायला जर मी घाबरलो, मला सत्पुरुषाच्या जवळ जायला असं हे आपले सद्गुरू आहेत, आपले सत्पुरुष आहेत. आपल्याला सहवासामध्ये देव आहे, आपल्या देवघरामध्ये गुरुची मूर्ती आहे. काय आपलं चुकलंय सांगावं की काय बिघडलं? तिथे लाजायचं कशा करता? तिथे राखायचं कशा करता? त्यांच्याकडेच जर आम्ही आमचं मन नाही मोकळं करायचं, मग कुणाकडे करायचं? आणि आम्हाला जर मन नाही मोकळं करता आलं तर आम्ही निवांत कसं व्हायचं? ते म्हणतात तुम्ही समोर बसलात, जे मला वाटतं ते मी माझ्या मनात येईल ते करतो. हे सगळं कशा करता चाललंय? एका अवधान शब्दाकरता चाललंय. इथे तरी अवधान ऐकले दीजे आधी पहिल्यांदा म्हणाले आणि मग त्या अवधान शब्द मी का वापरला याच्याकरता इतकं सगळं स्पष्टीकरण आपल्या समोर करतायत. म्हणाले ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली. म्हणाले लहान बाळ असतं ते बोबडे शब्द बोलत असतं किंवा चालताना वेडीवाकडी पावलं टाकतं, त्याला धड चालताही येत नाही, आपला तोल पण सांभाळता येत नाही. ते चोज करूनी माऊली. पण ते मूल वेडवाकडं चालतंय, काय बाई हे वेडवाकडं चालतंय असं आई म्हणत नाही. आई म्हणते काय चाललंय माझं मूल, कसं गोंडसे वा वा. अगदी जसं आपल्याकडे गाणी आहेत भगवंताची, एक पाय नाचव रे गोविंदा आनंदाच्या कंदा, एक पाय नाचिव रे गोविंद. आता काय त्या एका पायाने तो नाचतोय, एखादी आई म्हणते काय प्रॉब्लेम तर नाही ना याच्या दुसऱ्या, असं यशोदेला वाटत नाही. बाललीलांचं कौतुक आहे. तर म्हणाले इथे ते चोज करूनी माऊली, कौतुक करते आई. रिझे जेवी, तिचं अंतःकरण
रिझतं, म्हणजे तिच्या मनाला शांती मिळते, मनाचं मनोरंजन होतं, मोठा आनंद मिळतो. कुणाच्याही घरामध्ये लहान बालक असलं, सगळं घर त्या लहान बालकाच्या भोवती असतं. सगळे म्हणतात त्या लहान बाळाच्या जवळ एक गेलं की अर्धा तास कसा जातो सांगता येईल. इतकं निष्पाप निरागस रूप आहे भगवंताचं. माऊली तर त्याच्यामध्ये रमून जाईल, काय नवल आहे. आणि म्हणून ते म्हणाले की त्या बालकाच्या बोबड्या बोलात, त्याच्या अशा पडतं चालताना आधर आधर चालण्यात, त्याच्या तोल जाण्यात ढळण्यात सगळ्यात आईला आनंद आहे म्हणाले. तेवी तुम्हा संतांचा पढी आहो म्हणजे प्रेम. त्याचप्रमाणे तुम्हा संतांचं प्रेम कैसेने तरी आम्हावरी हो. काहीतरी करून तुमचं प्रेम आमच्यावर बसलं पाहिजे. तुम्हाला माझ्याविषयी प्रेमच प्रेम वाटलंच पाहिजे. या बहुवा आळुकिया जी, बहुवा ह्या अधिक, आळुकिया इच्छा, ही माझ्या अंतःकरणामध्ये खूप इच्छा आहे की काही झालं तरी तुमचं प्रेम मला मिळालं पाहिजे. ये न के न प्रकारेण, मग मी काही करेन. जसं लहान मुलं आई कोणा मैत्रिणीशी गप्पा मारत बसली की ते सारखं आईला त्रास देतं खोड्याकडे, कारण त्याला ते आईने आपल्याकडे बघायला पाहिजे. तिची कोण मैत्रीण, ती कोणाशी बोलतीये, हे होतं मी आहे ना इथे. तर हे आता आपण मुलांना म्हणायला लागलो की अटेन्शन सिकिंग सिम्पटम. कसले अटेन्शन सिकिंग, हे लहानपणी मुलांना आई हवीच असते. आता सगळ्याचं एक्सप्लेनेशन आपण देत राहतो. इथे ते म्हणतात की या बहुवा आळकिया जी आहो सलगी करीत. म्हणाले अहो माझ्या मनामध्ये इच्छा अशी आहे की त्यांनी माझ्यावर प्रेमच करावं, अशी जर माझी इच्छा आहे, त्याकरता मी त्यांच्याशी सलगी करतोय. त्याकरता मी त्यांच्या जवळ जाण्याकरता असं म्हटलं, अवधान ऐकले दीजे, बघा तुम्ही माझ्याकडे. कारण का तर्क काय उभा केला, बालक काही बोलतं, कसंही चालतं, तसं मी हे काही बोललो तरी ते कौतुकानेच घेतील. ते काही वेडावाकडा विचार त्याच्यामध्ये करणार नाहीत. वाचू नये माझी हे बोलती आहे योग्यते. माझ्या योग्यतेचा विचार न करता सर्वज्ञ भवादृश्य श्रोते, आपल्यासारखे भवादृश्य म्हणजे तुमच्या सदृश, आपण मराठीत म्हणतो ना, या सदृश, तसं भव म्हणजे आपण, आपल्यासारखे सदृश, आपल्यासारखे सर्वज्ञ श्रोते माझ्यासमोर बसलेत. काय धड्यावरी सारस्वते पढो सिकीजे. अहो म्हणाले हे सर्वज्ञ श्रोते आहेत, त्यांच्या पुढे माझ्यासारखा एक बेन बेदुणे चार म्हणणार किंवा आई ऊ म्हणणार असा काही धडा घ्यावा. आणि पहिल्यांदा पाठीवर आईनी लिहून ठेवावं श्री गणेशायन मा, आणि मग खाली ग की मग तो मुलगा गिरवतोय. म्हणाले असे धडे घ्यावे लागतात का ह्या सरस्वतीच्या पुत्रांना, ह्या सारस्वतांना. हे सारस्वत म्हणजे सरस्वतीचे पुत्र, हे सर्वज्ञ असे जे श्रोते आहेत, त्या श्रोत्यांना काय मी लहान लहान गोष्टी सांगायला लागलो इथे, तर ह्या लहान लहान गोष्टींनी ते काही ज्ञानी होणार आहेत का? ते ज्ञानीच आहे. त्यांना हे लहान लहान धडे कशाकरता घ्यायचे? त्यांना माझ्याकडनं काही शिकायचं नाहीच आहे. मी काय सांगणार, अगदी वाळबोध, गमोभन, आई, बे कबे, ह्याच्यापेक्षा मला काय येतं म्हणाले, एवढंच येतं मला. म्हणाले पढोसी कीजे, ते काही त्यातनं शिकणार आहेत. अवधारा आवडे तेसणा धुंदुरू, परी महातेजी न मिरवे काय करू. अमृताची या ताटी वोगरू, ऐसी रससोय कैची. म्हणाले आता हे बघा, अवधारा आवडे तेसणा धुंदुरू, धुंदुरू काजवा, काजवा जो आहे तो काजवा म्हणाले केवढाही, किती मोठा करा त्या काजव्याला. आणि म्हणाले वाटेल तेवढा, आवडे वाटेल तेवढा, अवधारा त्याला मोठा करून पहा त्या काजव्याला. परी महातेजीनं मिरवे काय करू. काजवा कितीही मोठा झाला तरी सुद्धा सूर्यापुढे त्याचं तेज पडणार आहे का? मी तरी काय करू. कारण हे सगळे सूर्यासारखे ज्ञान मार्तंड आहेत आणि त्यांच्या पुढे मी अगदीच काजवा आहे. माझा काही प्रकाश पडणार आहे का त्यांच्या समोर. आणि त्यामुळे अमृताची या ताटी ओगरू, ऐसी रससोय कैची. म्हणजे अमृताचंच ताट आहे, त्या ताटामध्ये वाढण्यासारखं पक्वान्न मी कुठून आणू. हे जे माझे श्रोते संत सज्जन आहेत ते साक्षात अमृताचं ताट आहे. आणि त्या अमृताच्या ताटामध्ये त्यांना मी एखादं त्याला साजेसं पक्वान्न वाढावं, हे आणू कुठून, त्याची सोय मी कशी करू, ती माझ्याकडे व्हायची नाही. अहो हिमकरासी विंजणे, दृष्टांताला सुरुवात केली. अहो म्हणाले चंद्र आहे,
तो स्वतःच इतका शीतल आहे की त्याच्या चांदण्यामध्ये वनस्पतींना शीतलता येते आणि त्या वनस्पतींची शीतलता त्या पुन्हा भेषज चिकित्सेमध्ये पुन्हा चंद्राच्या किरणामध्ये आणखीन शीतल केली जाते. असा तो शीतल चंद्र. म्हणाले त्याला मी कशाने विंझणं वारा घालू, मी काय घेऊन त्याला वारा घालून त्याला थंड करू, शीतल करू. म्हणजे तो स्वतः जातीवंत शीतलतेचं मूर्तिमंत प्रतीक आहे. त्याला मी काय शीतल करणार, मी नाही करू शकत. की नादापुढे आई कवणे. म्हणजे साक्षात नादब्रह्म आहे आणि त्या नादब्रह्माला गाऊन काय ऐकवायचंय, कारण त्याला काय गाऊन ऐकवणार मी. लेणी अशी लेणे हे काही आथी. अहो म्हणाले अलंकार आहे, सुंदर आहे अलंकार, आणि त्या सुंदर अलंकाराला नटवायला कुणी अलंकार घालतो का? अलंकाराला कुणी अलंकार घातलाय का? त्याला तर काही अलंकार घालता येत नाही. सांगा परिमळे काय तुरंबावे. म्हणाले साक्षात स्वतः मोगऱ्याचा वास आहे, चाफ्याचा वास आहे, अनंताच्या फुलाचा वास आहे. म्हणाले किती सुंदर सुंदर वास सांगू. जाई आहे, जुई आहे, चमेली आहे, एकापेक्षा एक सुंदर वास ज्यांच्या ठिकाणी आहेत त्यांनी वास घ्यायला कुठे जावं, त्यांनी कुठे जावं, तुरंबावे, वास घ्यावा. मला सांगा परिमळे काय तुरंबावे. साक्षात सुवासानी कुणाचा वास घ्यावा, कशाचा सुवास घ्यावा. सागरे कवणे ठाई नहावे. आता सागराला जर कोणी सांगितलं अहो तुम्ही गंगा स्नान करा, तुम्ही सागर स्नान करा, आता सागर म्हणतो मी कुठे जाऊ आंघोळ करायला, गंगा माझ्यातच येते. सागर तर मीच आहे स्वतः, मी कुठे आंघोळ करायला जाणार आहे, मी स्नानाला कुठे जावं. हे गगनची आडे आघवे ऐसा पवाडू कैसा. या सगळ्या गगनाला गवसणी घालायला, त्याला पांघरुण घालायला पांघरुण कुठून आणावं, ते तरी कसं मिळणार. तैसे तुमचे अवधान धाये आणि तुम्ही म्हणा हे होये. ऐसे वक्तृत्व कवणा आहे जेणे रिझा तुम्ही. तसं तुमचं अवधान, तुमचं लक्ष पूर्ण माझ्या शब्दात अडकवून घेण्याचं सामर्थ्य, आणि ते ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल वा, जर व्याख्यान असावं तर असं. काय ज्ञानदेवा, काय स्पष्टीकरण केलं तुम्ही, वा वा सुंदर, याच्यापेक्षा वेगळं स्पष्टीकरण संभवत नाही असं म्हणाले. तुम्ही लक्ष देऊन ऐकावं आणि त्याच्यावरती हा अभिप्राय द्यावा. ऐसे वक्तृत्व कवणं आहे, हे बोलणं कुणाकडे आहे, हे कोण बोलू शकतं. जेणे रिझा तुम्ही, ज्याच्यामुळे तुमच्या मनाला शांतवन होईल, ज्याच्यामुळे तुमच्या मनाला तृप्ती मिळेल, ज्याच्यामुळे तुमच्या मनाला समाधान मिळेल. म्हणजे तरी विश्व प्रगटती या गभस्ती हाती वेणी न की जे आरती. अहो म्हणाले हे सगळं खरं आहे, तरीसुद्धा सगळ्या विश्वाला प्रकट करणारा आणि अंधार दूर करणारा असा गभस्ती सूर्य उगवला तरी सकाळी काडवातीनी त्याची पूजा करतात ना. आता ते सुरुवाती जे त्या सूर्याची त्या काडवातीनी पूजा करून काय व्हायचंय, तो स्वतः इतका प्रदीप्त आहे आणि त्याला ती काडवात पण म्हणाले आम्ही करतो ना त्याची आरती. हातीवेणी न की जे आरती, काडवातीने आरती केली जात नाही का. का चुळो दके आपांपती अर्घ्यू नेदीजे. किंवा सूर्याचं स्नान, आपलं समुद्राचं स्नान केलं, त्यानंतर हाताच्या ओंजळीत पाणी घेऊन त्या सूर्याला त्याच्याच पाण्याने अर्घ्य दिला. तवय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्प्यते. गोविंदा ही तुझीच वस्तू आहे, तुलाच अर्पण आहे असं म्हणून त्याला अर्घ्य दिला जातो ना त्याच्याच पाण्याने. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. हे श्रोते हो, सज्जन हो, संत हो, तुम्ही सर्वजण त्या भगवान शंकराच्याच मूर्ती आहात. आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती, आणि मी अत्यंत दुर्बल असा सामान्य तुमची भक्ती करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून बेल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. आता मी तुम्हाला शंकर महेशाच्या मूर्ती आहात, शंकराच्या मूर्ती आहात. वास्तविक पाहता तुम्हाला मी बेलानी तुमची पूजा केली पाहिजे, तर तुमची मूर्ती सुशोभित केली पाहिजे. मी कुठून बेल आणू, माझ्याकडे आहे निर्गुडीचा पाला. म्हणाले मी तुम्हाला निर्गुडीचाच पाला वाहू शकतो, मग तुम्ही काही स्वीकारणार नाही का. स्वीकारालच ना की माझ्यासारख्याकडून. म्हणून बेल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. स्वीकारालच की नाही, तुम्हाला स्वीकारावा लागेलच की नाही.
कारण माझ्याकडे बेल नाहीच आहे, तर मी देऊ कुठून बेल तुम्हाला. मला बाळक बापाची आहे ताटी रिगे. खरं म्हणजे लहान मूल वडील जेवायला बसले की त्यांच्याच ताटात त्यांच्या शेजारी येऊन बसतं जेवायला आणि म्हणाले रिगोनी बापा तेच जेवू लागे. म्हणाले त्या ठिकाणी बसल्यानंतर त्यातलेच पदार्थ घेतो आणि ते घेऊन वडिलांच्या मुखामध्ये घालतो. वडिलांच्या ताटात जेवायला येऊन बसलेलं असतं लहान मूल, पण ते ताटातला घास घेऊन त्याला माहीत असतं आपली आई आपल्याला खाऊ घालते. आता ह्या ताटातला भात आहे, ह्या ताटातला घास आहे, ते आता आपल्या वडिलांना खाऊ घालतं. बापा तेच जेवू लागे की तो संतोषेनी वेगे मुखची ओढवी. ओढवी म्हणजे समोर करतो. म्हणाले वडील त्याला अरे हे कशाला तू जेवायला घालतो, नको नको तू खा, असं वडील म्हणत नाही. ते मूल आपल्याला जेवायला घालताय असं म्हटल्यावर वडिलांना इतका आनंद होतो की वडील आपलं तोंड त्याच्या जवळ करतात. त्याच्या जवळ की त्याला इतकं वरती त्याचा हात कसा पोचेल, तो कसा त्यांचा घास तोंडात देईल. तर वडीलच आपलं चेहरा आपलं शरीर खाली झुकवून त्याचा घास घेतात. तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीत असे बाळवती. तसा मी तुमच्या समोर बसून काहीतरी लहान बालबुद्धीनी बडबड करतो. मी काहीतरी बडबड करतो आहे, तरी तुम्ही तोशी जे ऐसी जाती प्रेमाची या. तरी सुद्धा माझं काहीतरी बोलणं आहे, तरी सुद्धा ही प्रेमाची जातकुळीच अशी आहे की तुम्हाला आनंदच होतो. तुम्ही मोठ्या कौतुकानेच माझं बोलणं ऐकता. तुम्ही तोशी जे ऐसी जात, संतुष्ट आहे तुम्हाला, संतुष्टता आहे तुम्हाला, अशी ह्या प्रेमाची जातकुळी आहे. आणि तेणे आपुलेपणाची नि मोहे तुम्ही संत घेतले असा बहुवे. आणखी म्हणाले आपलं प्रेम कसं आहे माझ्यावरचं, आणखीन सांगतो की हा ज्ञानोबानं माझा आहे, हा ज्ञानोबानं आमचा आहे, हा ज्ञानोबानं निवृत्तीनाथांचा आहे, म्हणजे आम्हाला काही दूरचं आहे का, असं म्हणून तुम्ही या ज्ञानोबाला जवळ करता. जवळ करता तुम्ही संत घेतले असा बहुवे. तुम्ही जणू काही मला घेरून घेतलंय, तुम्ही जणू काही मला कवटाळलंय, तुम्ही जणू काही मला जवळ केलंय. काय म्हणून, हा ज्ञानोबा माझा आहे असं म्हणून तुम्ही मला जवळ केलं आहे. म्हणून केलीये सलगीचा नोहे आभारू तुम्हा. आणि म्हणून मी जी सलगी केली आहे, काय सलगी, अवधान एकले दीजे. एका अवधान शब्दावर चाललंय हे सगळं. मी जी तुमच्याशी सलगी केली आहे त्या सलगीचं तुम्हाला आभारू म्हणजे ओझं वाटत नाही. आणि आपल्या परंपरेमध्ये, आपल्या जीवन पद्धतीमध्ये खरोखरच थँक्यू आणि सॉरी नाहीच आहे. हे असं एक क्षणामध्ये थँक्यू थँक्यू केलं की संपलं का, असं नाही आहे. आणि सॉरी म्हटलं की संपलं का, नाही. त्याच्यामध्ये ती कृतज्ञतेची भावना तशीच स्मरणात आहे आणि त्याच्यामध्ये जी चूक आहे, त्याच्यामध्ये अपराधीपणाची जी भावना आहे त्याचं पण स्मरण आहे की पुन्हा हा अपराध घडता कामा नये. एकदा सॉरी म्हटलं तर हल्लीच्या मुलांना सॉरी थँक्यूची इतकी सवय आहे की चुकलं त्या मुलाचं, आपण म्हटलं अरे काय हे आता केलंस, पुन्हा तेच, पुन्हा ती चूक. आई पण मगाशी सॉरी म्हटलं ना, अरे सॉरी म्हटलं म्हणजे पुन्हा ती चूक करायला तो मोकळा झाला का. कारण संस्कारच हा आता आज होतो ना की आज जगामध्ये असंच पाहतात, एकदा सॉरी म्हटलं की ते गेलं, त्याचा काही फारसा विधिनिषेध नाही आहे. एकदा सॉरी म्हणावं, एकदा थँक्यू म्हणावं. म्हणाले तुम्ही, मी जे काही बोललो हे माझं आगाऊपणाचं बोलणं आहे. तुम्ही एवढे सर्वश्रेष्ठ आहात तरीसुद्धा तुम्हाला म्हणतोय की तरी आता मी जे काही भगवंतानी सांगितलं आहे, म्हणजे मागच्या इथे शेवट काय केला की भगवंतानी जे काही सांगितलं आहे ते मी आता तुम्हाला सांगतो आहे. आता मी तुम्हाला सांगण्याकरता म्हणून जे काही बोललो, अवधान ऐकले दीजे, तर हे बोलताना तुमची जी सलगी आहे ती सलगी माझ्या ठिकाणी माझ्या बोलण्याचं वाईट न वाटून घेता किंवा गैर न समजता तुम्ही मला तुमच्या जवळ केलं आहे. कारण तुम्ही मला तुमचा समजला आहात म्हणून तुम्हाला माझ्या ह्या वेड्यावाकड्या बोलण्याचं ओझं वाटत नाही. ओझं म्हणजे हे वाईट आहे असं वाटत नाही, हा गैर बोलला असं वाटत नाही. म्हणाले अहो तान्हयाची लागता झटे तरी अधिकची पान्हा फुटे. म्हणाले गाई आहे, त्या गाईला जर तिचं वासरू ढुसण्या मारायला लागलं तर म्हणाले ती अधिक पान्हावते. रोपे प्रेम दृणवटे, रोषे प्रेम दृणवटे पढियंता चेनी. आणि म्हणाले एक नियम आहे की जे आपल्या प्रेमातली माणसं आहेत
त्यांच्यावर त्यांचा राग आला किंवा त्यांच्यावर आपण रागावलो किंवा त्यांचा राग येईल असे प्रसंग घडले, तर त्या प्रसंगानंतर प्रेम अधिक वाढतं, प्रेम कमी होत नाही. ज्याच्यावरती प्रेम आहे. त्यामुळे म्हणाले, मी हे अवधान ऐकले ती जे म्हटलंय, ह्याच्यात जरी तुम्हाला राग आला असला तरी रागाने सुद्धा तुमचं प्रेम वाढणारच आहे. तुम्ही मला आपलं म्हटलं तरी प्रेम वाढणारच आहे. तुम्ही मला अज्ञानी म्हटलं तरी तुम्ही माझे वडीलच आहात. वडिलांसारखं जसं बालकाच्या सगळ्या चुका वडील आपल्या पोटात घालतात तशा तुम्ही घालणारच आहात. मातेला जसं बालकाच्या सगळ्या वेड्यावाकड्याचं कौतुक असतं तसं तुम्ही संत माझी माताच आहात. त्यामुळे मी काही बोललो तरी तुम्ही मला दूर करणार नाही. केवढं चाललंय बघा आता. म्हणून मज लेकुर वाचेनी बोले, म्हणून माझं हे बालबोध जे बोलणं आहे, तुमचे कृपाळूपण निदैले. आत्तापर्यंत जर का तुमचं कृपाळूपण झोपलेलं असलं तर तुमच्या ठिकाणच्या माझ्या प्रेमाला जर थोडं बेसावधपण आलेलं असेल तर ते चैले हे जी जाणवले या लागी बोलिलो मी. ते जागृत व्हावं याकरताच मी बोललो. तुमची कृपा माझ्याकरता आता जागृत व्हावी. झोपली असली तर जरा तिला हलवलं खडबडून, हे असं काहीतरी बोलून. एरवी चांदिणे पिकवी जत आहे चेपणी. नाहीतर एरवी चांदण्याची शीतलता आणि चांदण्याचं सौंदर्य मिळवण्याकरता आंबा जसा आढीत पिकवावा लागतो तसं चांदणं पिकवावं लागतं का? म्हणाले चांदण्याचं शीतलता त्याचा आनंद आपोआप मिळतो की वारया धापता आहे वाहणी. वाऱ्याला वेगाने वाहण्याकरता कशाने गती द्यावी लागते का? नाही म्हणाले, त्यालाही द्यावी लागत नाही. म्हणाले, हा हो गगनासी गवसणी घालीजे केवी. पुन्हा तोच दृष्टांत. गगनाला तरी गवसणी घालता येते का? असा कोणी विचार करू शकतो का? आई का पाणी ओथी जावे न लगे. अहो म्हणाले, पाण्याला पातळ करावं लागत नाही. एकदा वर म्हणाले, कसे कसे शब्द वापरलेत बा, कसे दृष्टांत. एका दृष्टांताने दुसऱ्या दृष्टांताला छेद दिलाय. मगाचा दृष्टांत काय की तुमची कृपा झोपली असली तर ती जागी व्हावी याच्याकरता मी केलं. आता काय म्हणतात, ती जागी कशाला व्हायला हवी आहे? ती आहे तशी आहेच, कायमच आहे. चंद्राचं चांदणं काय पिकवून आंब्यासारखं खाण्यासारखं करावं लागतं का? आकाशाला गवसणी घालावी लागते? काही संबंधच येत नाही. का वाऱ्याला गती द्यावी लागते? आता ते म्हणतात की तुमचं प्रेम मिळावं याकरता. हा दृष्टांत किती सुंदर आहे. म्हणाले, हे बघा, आणि ऐका पाणी ओथी जावे न लगे. अहो म्हणाले, पाण्याला पातळ करावं लागत नाही. म्हणजे पाणी घट्ट झालंय म्हणजे तुमची कृपा आटली आहे. आता ती कृपा आटली आहे तर तिला जरा पातळ करा पाणी घालून. असं म्हणाले, पाण्यात पाणी घालून काय पातळ करा? पाण्याला काय, पाणी पातळच आहे, ते प्रवाहीच आहे. तुमची कृपा आहे तशी आहेच, ती काय कमी जास्त होणार, ती काय बदलणार आहे? म्हणून म्हणाले, आई का पाणी ओथी जावे न लगे, नवनीती माथुला न रिगे. म्हणाले, काय सुंदर दृष्टांत आहे हा. तर ते म्हणतात की लोण्यामध्ये रवी आहे आणि रवीनी ते त्या दह्याचं मंथन केलंय. म्हणजे घुसळलं रवीनी दही आणि आलं लोणी त्याच्यामधून. पण त्या लोण्यात रवी जाते का? लोण्यात रवीला शिरता येत नाही. रवी अलिप्तच राहते, लोणी अलगच राहते. रवीला लोण्यात जाता येत नाही. नवनीती माथुला, रवीचा प्रवेश न रिगे, त्याचा माथा, रवीचा माथा काही लोण्यात शिरत नाही. तेवी लाजिले व्याख्यान न निगे, देखोनी जयाते. तसं म्हणाले, ज्यांच्याकडे पाहून माझ्यासारख्याला बोलायला शब्दसुद्धा फुटत नाहीत असे तुम्ही एकापेक्षा एक सत्पुरुष आहात की जसा पाण्याला पातळ करावं लागत नाही, जसा तो रवीचा माथा त्या लोण्यात शिरत नाही, तसा माझ्या मुखातून शब्दसुद्धा बाहेर पडत नाही तुमच्यासारख्यांच्या समोर बोलायला. हे असो, सोडा. म्हणाले, शब्द ब्रह्म जिये बाजे. म्हणाले, शब्द मावळले या निवांतू निजे, तो गीतार्थू मराठी या बोलीजे हा पाडू काही. म्हणाले, हे सगळं कशा करता चाललं आहे? हे सगळे दृष्टांत घेऊन की आता तुम्ही कसे आहात आणि तुम्ही माझं कसं ऐकता आहात
आणि तरीसुद्धा मी तुम्हाला अवधान ऐकले दिजे म्हणतोय. म्हणाले हे काय आहे मुळामध्ये, हे असो. आता हे सगळे दृष्टांत सोडा. शब्द ब्रह्म जिये बाजे, शब्दरूपी ब्रह्म ज्या बाजेवरती झोपलं आहे, ज्या बाजेवर आहे शब्द ब्रह्म, एक मिनिट हा, जिये बाजे ज्या पलंगावरती, शब्द मावळले या नियांतू निजे, ज्याच्या पुढे शब्दच मावळले. कुणाचे मावळले? वेदांचे. वेद शब्द म्हणजे वेद, वेद म्हणजे ज्ञान. काही अर्थांनी शब्द वापरलेले, ज्ञान म्हटलं तरी वेद, शब्द म्हटलं तरी वेद. वेदांना म्हणाले आता काय बोलावं ते कळलं नाही, कशा प्रकारे त्या परमात्म्याचं वर्णन करावं ते कळलं नाही. म्हणून शब्द मावळले या, तो वेद थकला आणि निवांतू निजे, तो शांतपणे झोपला. कशावर झोपला? शब्द ब्रह्म जिये बाजे, ते वेद जे आहेत ते ज्या पलंगावर झोपले तो गीतार्थू. त्या गीतेचा अर्थ की जिथे शब्दांनी त्या परब्रह्माला इतक्या सुंदर स्वरूपामध्ये प्रकट केला आहे, त्या गीतेचा मराठी या बोलीजे, मराठी भाषेमध्ये मी अर्थ करायला निघाल की जो वेद सुद्धा, ते शब्दज्ञान सुद्धा ज्या परमात्म्याचं वर्णन करताना नेती नेती म्हणायला लागलं, असं असून तो वेद तिथे थकला आणि पलंगावर झोपून गेला. तिथे हा भगवंतानी सांगितलेला गीतार्थ किंवा मी गीतेचा अर्थ, त्यांनी सांगितलेली गीता, तो अर्थ मी मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. मराठी या बोलीचे हा पाडू काही, ही काय माझी लायकी आहे, हा काय माझा अधिकार आहे, हे काय मी करू शकतो? जे वेद जे करू शकत नाही ते मी करू शकणार आहे का? पण तरीसुद्धा मी तो अर्थ करण्याचा प्रयत्न केला आहे. परी आयसी याही मज धिवसा, तो पुढती याची एकी आशा, जे धिटिवा करूनी भवादृशा, पढियंतया होवावे. परंतु म्हणाले मी परी आयसी याही मज धिवसा, मी धिटाई केली आहे. म्हणाले एकच आशा, तो पुढती याची एकी आशा. आपल्या मायासमोर जे बसलेले आहेत, पुढे असलेले लोक आहेत, मी एवढी धिटाई त्या गीतेचा अर्थ करावा जिथे वेद करत नाही, ही धिटाई कुणाच्या जीवावर केली? हे माझ्यासमोर जे बसलेले आहेत ते म्हणाले याची एकी आशा, जे धिटिवा करूनी भवादृशा, जे धिटाई करून आपल्यासारखे पढियंता होवावे. कशाकरता केली ही धिटाई? म्हणजे मी रेटून तो अर्थ लिहायला बसलो, तो तरी कशाकरता बसलो? त्याचं कारण आपल्यासारख्यांचं प्रेम मिळावं म्हणून. मी काहीही केलं, कारण का? मी साधं केलं. माझं गीतेवरचं भाष्य अगदी बेताचं झालं तरी बालकाचं जसं कौतुक पित्याला आहे तसं तुम्ही माझं कौतुकच करणार आहात. तुमचं कौतुक मला मिळावं, तो धिटिवा करूनी भवादृशा, पढियंतया होवावे. परी आता चंद्रापासून निवविते, जे अमृताहुनी जीवविते. म्हणाले परंतु हे चंद्रापेक्षा सुद्धा शीतल करणारं काय आणावं? अमृतापेक्षा सुद्धा जीवदान करणारं काय आणावं? तेणे अवधाने की जो वाढते, मनोरथा माझिया. पण आपण कसे आहात? खरं म्हणजे चंद्रापासून श्रेष्ठ निववावं असं काही नाही आहे, पण आपण आहात त्या चंद्रापेक्षा सुद्धा आपण शीतल आहात. शेवटी आहे ना, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापही. आपण असे एकापेक्षा एक श्रेष्ठ आहात आणि त्यामुळे चंद्राच्या ठिकाणची शीतलता जिथं कमी पडते त्याच्यापेक्षा सुद्धा शीतल आपण आहात. म्हणजे ते अमृताहुनी जीवविते, अमृतापेक्षा सुद्धा अधिक संजीवक आहात आपण, आम्हाला संजीवनी रूप आहात. तेणे अवधाने. म्हणाले हे काय आहे? हे सगळं संजीवक कोण आहे आणि हे चंद्रापेक्षा सुद्धा शीतल कोण आहे? आपलं अवधान. आपण फक्त माझं बोलणं लक्ष देऊन ऐकता आहात, ह्याच्यामुळेच मला स्फुरण चढतं की आपण माझं ऐकता आहात, याचाच मला आनंद आहे. म्हणजे तेणे अवधान की जो वाढते. तुम्ही अवधान दिलं की ते वाढत जातं. माझ्या ठिकाणचं जे स्फुरण आहे ते वाढत जातं. मनोरथा माझिया. माझ्या अंतःकरणामध्ये ज्या संकल्पना आहेत, जे विचार आहेत, जी लिहिण्याची इच्छा आहे, जे काही माझ्या ठिकाणी स्पष्टीकरण निर्माण होत आहे, त्या सगळ्याला बळ यायला लागतं. ते सगळं बलवान बनतं
आणि मग म्हणाले आपल्यामुळे का जाई दिठिया तुमचा वरुषे तै सकळार्थ सिद्धी मती पिके. तुमची दृष्टी माझ्याकडे आहे एवढं मला बघायला मिळालं की त्या दृष्टीचा कृपा वर्षाव म्हणाले सकळार्थ सिद्धी मती पिके. सगळ्या प्रमेयांच्या ठिकाणी त्याचा सांगोपांग अर्थ देऊन सकल अर्थसिद्धी, सगळ्या प्रकारच्या अर्थांची सिद्धी माझ्या ठिकाणी होतेच. मती पिके, माझ्या बुद्धीमध्ये ती पिकते म्हणजे तयार होते, सगळ्या कल्पना यायला लागतात, आपोआप प्रतिभा स्फुरण पावते आणि माझ्याकडनं बोललं जातं. पण काय, तुमची दृष्टी माझ्यावर असो, तुम्ही माझं बोलणं कान देऊन ऐका. एरवी कोंभेला उन्मेषू सुके जरी उदास तुम्ही. आणि जर का तुम्ही म्हणाल काहीतरी चाललंय याचं रटाळ द्या चालू, आपण कशाला लक्ष द्या, तुम्ही इकडे तिकडे बघायला लागलात तर माझ्या अंतःकरणात ज्याचं स्फुरण आलंय, जो माझा नवनवोन्मेषशाली असा मला वाटतो आहे की अंकुर उत्पन्न झाला आहे, तो अंकुर सुद्धा कोमेजून जातो. कारण तुमचं लक्ष नाही, मला काय, मला मजा नाही, त्यातनं हे निर्माण होत नाही, तुमच्या दृष्टीने तुमच्या श्रवणाने निर्माण होत. सहजे तरी अवधारा वक्तृत्वा अवधानाचा होय चारा. तुम्ही सहज जरी लक्ष दिलं तरी सुद्धा माझ्या वक्तृत्वाला तुमचा अवधान हा चारा. तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयांची. त्याला म्हणाले स्फुरण येतं आणि काय होतं, हे अक्षर जे आहेत त्या अक्षरांना धुमारे फुटतात, त्या अक्षरांच्या मध्ये इतके अर्थ प्रकट होतात. उगाच एका ज्ञानेश्वरीची एक एक ओवी आपण जन्मभर एकेका ओवीचं चिंतन केलं तरी सुद्धा आपला जन्म अपुरा आहे. काय शब्द, काय त्याची रचना, काय मांडणी, किती प्रकारांनी, कशी, सगळं मोठा अवघडच आहे. दोंदे पेलती अक्षरा प्रमेयाची, सगळे सिद्धांत त्यातनं प्रकट होतात, शब्द साधे प्रकट होतच नाही. म्हणाले अर्थ बोलाची वाटप आहे. मग काय होतं, मी आता काय बोलतोय याच्याकरता अर्थ माझ्या समोर उभा राहतो. तुमचं माझ्याकडे लक्ष आहे, तुम्ही माझं ऐकता आहात, तर माझ्या तोंडातून बाहेर पडलेला जो शब्द आहे तो झेलायला अर्थ उभा आहे. अर्थ त्याच्या सर्वांगाने उभा आहे, अनेक अर्थ त्याच्यातून तो निर्माण करून देतो, अशी स्थिती आहे त्याची. अर्थ बोलाची वाटप आहे तेथ अभिप्रावो अभिप्राया ते विये. म्हणाले एक अभिप्राय मी द्यावा, एक मत मी मांडावं, त्या मतातून अनेक मत, एका दृष्टांतातून अनेक दृष्टांत, म्हणाले एका संकल्पनेतून अनेक संकल्पना त्याच्यामध्ये प्रकट होतात. भावाचा फुलवरा होत जाये मतीवरी. आणि म्हणाले जसा फुलांचा बहर यावा आणि तो फुलोरा व्हावा तसा शास्त्र सिद्धांताचा फुलोरा प्रकट होतो. आणि म्हणाले म्हणून संवादाचा सुवावो ढळे. म्हणून संवादरूपी वारा वाहू लागला तरी हृदयाकाश सारस्वते वोळे. म्हणाले म्हणून संवादाचा सुवावो ढळे तरी हृदयाकाश सारस्वते ओळे. तुम्ही हे अशा प्रकारे हा संवाद आपल्यामध्ये सुरू झाला, तुम्ही माझ्याकडे पाहिलं, तुम्ही मला अवधान दिलं की माझ्या हृदयाकाशामध्ये एक एक शास्त्र सिद्धांत ओळे प्रकट होत राहतात. आणि श्रोता दुश्चित तरी वितुळे मांडला रसू. आणि जर का श्रोत्याचं अंतःकरण जर मनापासून या श्रवणामध्ये नसेल तर म्हणाले ह्या सगळ्या निवेदनातला रंग आहे तो निघून जातो, त्याची मजा राहत नाही. म्हणाले रंग निघून जाईल, मांडला रसू, त्याचा रस राहणार नाही, त्याच्यामध्ये रंग भरणार नाही. अहो चंद्रकांतू द्रवता किरो होये परी ते हातवटी चंद्रिकी आहे. अहो म्हणाले चंद्रकांत मणी चंद्राच्या किरणांनी द्रवत जातो, पाझरतो. अहो पण तो पाझरायला त्याचं गमक किंवा त्याचं मर्म त्या चंद्राकडे आहे. तो चंद्रच नाही उगवला तर चंद्रकांत काय करील? तुम्ही जर माझ्याकडे अवधान नाही दिलं तर मी काय सांगू? मी काही सांगू शकणार नाही. म्हणून वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते विन. म्हणून म्हणाले वक्ता थोडाच वक्ता राहतो, जर श्रोता नसेल तर वक्त्याचं वक्तेपण फुकट आहे. परी आता अमुते गोड करावे ऐसे हे तांदुळी कासया विनवावे. म्हणाले आम्हाला गोड करा असं म्हणाले कुणी तांदूळाला सांगतं का?
म्हणजे भात असं म्हणतो का, अरे तांदूळा आम्हाला गोड कर बर का, हा भात चांगला चविष्ट कर बर का. म्हणाले साई खिडी याने काही प्रार्थावे सूत्रधारा ते. म्हणाले कठपुतली बावली आहेत, त्या कठपुतळ्या काय जो आपल्याला नाचवतो त्याला सांगतो का की आम्हाला नाचवा बरं का, आमचं छान रूप दाखवा बरं का. साई खिडी याने काही प्रार्थावे सूत्रधारा ते, काय तो बाहुलियांची या काजा नाचवी. म्हणाले तो जो सूत्रधार आहे तो सूत्रधार काय त्या बाहुल्यांना बरं वाटावं म्हणून नाचवतोय का, त्या बाहुल्यांच्या करता तो नाचवत नाही. की आपुलिये जाणीवेची कळा दावी, पण असं नाही करत. मग काय करतो, कशामुळे करतो, तर त्याच्या ठिकाणी असलेली जी कला, त्या कलेचं ज्ञान तो प्रकट करतो. की कशा बाहुल्या मी नाचवतो हे तो आम्हाला दाखवतो. काय तो बाहुलियांच्या काजा नाचवी, की आपुलिये जाणवेची कळा वाढवी, म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज. म्हणून आम्ही सूत्रधार नाही आहोत, आम्ही तर ते साई खिडिया आहोत. त्यामुळे आम्ही त्या कळसूत्री बाहुल्या आहोत. त्या कळसूत्री बाहुल्यांना बाकीच्या कशाशी काही देणं घेणं नाही आहे. तुमचाच संबंध आहे, तुमच्यामुळेच हा सगळा कळसूत्री बाहुली नाचणार आहे. त्यामुळे आम्हाला ही उठाठेव करायचं काय कारण, एवढी उठाठेव करून झाली आहे. अवधान शब्द वापरून त्याच्यावर एवढं बोलून झालंय. आता म्हणतात आम्हाला या ठेवाठेवी काय काज, तव गुरु म्हणती काही जाहले. तेव्हा गुरु म्हणजे निवृत्तीनाथ म्हणतात, काय झालं बाबा, हे समस्तही आम्हा पावले. तू जे जे काही बोललास ना ते सगळं आम्हाला कळलंय, पोचलंय आमच्यापर्यंत. हल्लीची मुलं म्हणतात ना भावना पोचल्या, तसं आहे, ते सगळ्या पोचले. तुला काय वाटतं, ते आमच्यापर्यंत येऊन पोचलंय. आता सांगे जे निरोपिले नारायणे. आता सांग म्हणाले तू, आता हा एवढं विषयांतर करू नकोस, भगवंतानी काय सांगितलं आहे ते आता तू सांग. येत संतोषोनी निवृत्ती दासे. फार आनंद झाला की तू जे बोललायस ते आमच्यापर्यंत आलं, पोचलंय, आम्हाला कळलंय, आणि त्याच्यावरती तू हे काहीतरीच काय बोलतोयस असं निवृत्तीनाथ म्हणाले नाहीये. विषयांतर केलंयस असं निवृत्तीनाथ म्हणाले नाहीयेत. एवढा ज्ञानदेवांना आनंद झाला की मी जे बोललो त्याचा स्वीकार केला निवृत्तीनी. आणि मग म्हणाले येथे संतोषिनी निवृत्ती दास. म्हणून निवृत्तीचा दास ज्ञानदेव याला अतिशय संतोष झाला आहे. जी जी म्हणून उल्हास आहे, त्यांनी जी जी म्हटलं. हो 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 हो, आपण सांगताय ना, हो हो मी आता सांगतो, पुढे निरूपण करतो. जी जी म्हणून उल्हास आहे, मोठा अंतःकरणामध्ये उल्हास निर्माण झाला. अवधारा श्रीकृष्णाईचे बोलते झाले. एकही शब्द इकडचा इकडे वापरला नाहीये, लगेच म्हणाले. लक्ष द्या बरं, सोडलंय का बघा, सुरुवातीला तरी अवधान एकले दिजे सोडलं नाहीये सूत्र. पुन्हा म्हणतात अवधारा श्रीकृष्णाईचे. ऐका, श्रीकृष्ण असं बोलला, असे बोलते झाले. ऐका आता मी काय सांगतो. श्री भगवान उवाच इदम तू ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्य नसूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यश ज्ञात्वा मोक्षसे शुभात. म्हणाले आता हे पुढच्या वेळी घेऊ.